आळंदी देवाची परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला असून पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे. ठाकरवस्ती भागात मंगला चंद्रकांत शिंदे आणि धनश्री केदारे यांची धारदार शस्त्राने वार करून निघरून हत्या करण्यात आली होती. माहितीनुसार धनश्रीची आजी संगीता केदारे या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना चिमुकलीला शेजारी मंगला शिंदे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. या संधीचा फायदा घेत आरोपीने रात्री उशिरा घरात प्रवेश करून दोघींवर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. विशेष म्हणजे पोलिसांनी जलद हालचाली करत विनायक तुकाराम भवारी वय 35 राहणार श्रीनगर जिल्हा नाशिक याला अटकही केली. पोलीस निरीक्षक SB नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि तक्रारदार महिलेचे 2 वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र कौटुंबिक वादामुळे ते गेल्या महिनाभरापासून वेगळे राहत होते. आरोपी वारंवार घरी येत असल्याने मंगला शिंदे या त्याला जाब विचारत असत, तर चिमुकली धनश्री ही त्याला विरोध करत होती. याच रागातून आरोपीने हे भीषण कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गेलं तर तिथं लॉक होतं. मग इकडं पाहिलं, माझा दरवाजा उघडा होता. मावशी गेलं तर काय आवाज नाही आला. हाताला जर झालं येत लागलेलं पाहिलं, पुरीला लागलेलं पाहिलं. मी बाहेर जाऊन अर्धा गेलं. मग माझ्या पुरीला मावशीला आता तुला कोणीतरी काहीतरी केलं आणि मारलंय म्हणला. तुमचं कुणाशी वाद होता का? ही घटना तुमच्या घरात घडली की मावशीच्या घरात घडली? आमच्या घरात, माझ्या घरात. तुमचं काही कुणाची वाद वगैरे होतं का? कुणावर संशय आहे का? काही कुणाची भांडण वगैरे झालते का? काही नाही झाले. का कुणी तुमचं केलं असं? तुमच्यावर कुणावर संदेह आहे का? काय मागणी काय कराल आता? म्हणजे अतिशय म्हणजे तुमची नात आहे ना, ती नात गमावली आहे तुम्ही. काय मागणी कराल? आरोपीला फाशी वगैरे व्हायला पाहिजे का? फाशी व्हायला पाहिजे आरोपीला. त्याला जगायचा अधिकार नाही. एवढी मोठी केली तिला. शाळेत वगैरे घातलं होतं जात होती बालवाडीला. आता पहिलेला अजून नाव टाकायला जायचं होतं. पहिलेला म्हणलं मी नाईटवरून आल्यावर आपण तुझं नाव पहिलेला टाकायला जाऊन. आम्ही काल चांगली वाचीत होती. ते बघून म्हणलं आता तू चांगली शिकली, आता पहिलेला जा म्हणलं, हुशार झाले. ते रात्री मला म्हणली, आई तू नाईटला नको जाऊ, तू मला पाहिजे झोपायला. म्हणलं नाईटला वाहन सुट्ट्या येत नाही, उद्या मी घरीच आहे तुझ्यापाशी, आजच्या दिवस जाऊ म्हणलं. ती मला म्हणत होते रात्री नको जाऊ नाईटला. मी गेले, मला काय माहिती असं होईल. काय प्रकार आहे? कोण आहे? काय आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणची ठाकरवाडी म्हणून वस्ती आहे. या वस्तीमध्ये एक खुनाचा प्रकार आहे. त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता यातील फिर्यादी जे आहेत संगीता दत्तात्रय केदारे वय 41 वर्ष ठाकर वस्ती या त्या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि या एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाची छोटी मुलगी 6 वर्षाची धनश्री ही राहण्यास आहे. आणि त्यांच्या शेजारी एक संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते. तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामासाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या. आणि
आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे. सकाळी ज्यावेळेस फिर्यादी कामावरून परत आल्या आणि त्यांनी त्यावेळेस ते घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांची ही घटना लक्षात आली. सर ही जी केदारी नावाची जी महिला आहे ती विवाहित आहे, विडो आहे, ती डायव्होर्स आहे आणि तिचा कुणावर संशय आहे का आणि ज्या घरात हा प्रकार घडला तिथे काही चोरीला काही गेलं आहे का? या संगीता केदारी नावाची ज्या महिला आहेत या विवाहित आहेत. त्यांचे पहिले पती जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्यांच्या मुलांची ती मुलगी आहे आणि त्यांच्या घरामधून कोणतीही वस्तू चोरीला गेल्याचं आतापर्यंत झालेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही. सर मर्डर ऑफ इंटेन्शन काय दिसतं म्हणजे चोरी म्हणता की चोरी नाही तर मग हा ठरवून केलेला मर्डर आहे काय इंटेन्शन काय असू शकतो आहे? पोलिसांनी घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हॅन आयकार आणि डॉग स्क्वॉड सगळे बोलून आम्ही चौकशी करत आहोत. अजून गुन्ह्याचा मोटिव्ह अजून लक्षात आलेला नाही आहे, परंतु सगळ्या अँगलनी त्याबाबत तपास करत आहोत आणि लवकरच त्याविषयी माहिती काढतो. तर ज्या घरात ही घटना घडली तिथे म्हणजे काही दार वगैरे तोडला दिसत नाही किंवा आरोपी आहे त्यांना इंटरेस्ट कसं मिळवला की आरोपी घरातलाच होता त्याच्यामध्ये? दरवाजा तुटलेला नाही आहे. दरवाजा हा व्यवस्थित उघडा होता, फक्त लोटून घेण्यात आलेला होता. याला कदाचित दरवाजा उघडा राहिला असू शकतो किंवा मग कुणी आवाज दिल्यानंतर स्वतः यांनी दरवाजा उघडलेला असू शकतो. दोन्ही शक्यता आहे. त्या दोन्ही शक्यतेच्या अनुषंगाने आम्ही तपास करतो. सर वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे दाखल झाले तसं काही टीम वगैरे काही आपण बनवली एका आरोपीला पकडण्यासाठी CCTV फुटेज वगैरे किंवा इतर काही तांत्रिक विश्लेषण करणार आहे? माननीय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनची टीम असेल, त्यानंतर क्राईमच्या टीम असेल, सर्व टीमला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आम्ही सगळे तांत्रिक विश्लेषण करून हे सगळ्या पद्धतीने तपास करून या गुन्ह्याचा तपास करतो. हिंदी नाही होणार.